नमस्कार, माझं नाव यशवंत साहेबराव दिडवाग. तुमच्या सगळ्यांचा मराठी गिटार मास्टर. सगळ्या महाराष्ट्राला मला मराठीतून गाणी वाजवायला शिकवायची आहेत आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ ओपन करून इथंवर बघताय आणि पुढे पण ॲक्च्युअल ट्युटोरियल बघणार आहात. या गाण्या रिलेटेड काही डाऊट असतील तर प्लीज खाली कमेंटमध्ये बिनधास्त विचारा. काही प्रश्न असे असतील ज्याच्यासाठी मला तुमचा हात कसा गिटारवरती चालतोय हे बघणं गरजेचं आहे, जे की यूट्यूबवरती अशक्य आहे. त्यासाठी तुम्ही गिटारगिरीची सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्येही मी आपल्या पीसफुल गिटार फॉर्म्युला म्हणजेच सिल्वर मेंबरशिपमधला हा कोर्स आहे त्याची माहिती दिली आहे, तिथे कसं एनरोल करू शकता. त्यामुळे होईल असं की तुम्ही मला समोर बसून काही प्रश्न विचारू शकाल. वीकली कॉल असतो आपला गिटारगिरी कम्युनिटीचा, त्याच्यामध्ये म्हणजे हे यूट्यूबवरती कसं मीच बोलतो आणि तुम्ही फक्त ऐकत असता आणि तुम्ही फार फार तर शब्दात टेक्स्टमध्ये बोलू शकता. सुरुवात करूया आपल्या ॲक्च्युअल ट्युटोरियलला. सगळ्यात पहिला मीटर. याचा मीटर आहे 7/8 म्हणजे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. शक्यतो 7/8 शक्यतो म्हणजे ऑलमोस्ट नसतोच हा मीटर वेस्टर्न सॉंग्समध्ये. इंडियन सॉंग्समध्ये हा जास्त असतो मीटर. त्याच्यामध्ये म्हणजे याच्या आधीच्या गाण्यांमध्ये तुम्ही 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 हा 3/4 पाहिला असेल किंवा 1 2 3 4 1 2 3 4 हा 4/4 पाहिला असेल. हा त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. तुम्हाला याच्या तालामध्ये पण एक वेगळा झोका वेगळाच आहे याच्यामध्ये. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. ओके. मोस्टली 2 ते 5 ते 10% गाणी या रिदममध्ये आहेत, या टाईम सिग्नेचरमध्ये आहेत. टाईम सिग्नेचर एक ऑथेंटिक शब्द आहे याच्यासाठी. जर का तुम्ही कुठलं गाणं डिकोड करायला बसलाय ते 3/4 मध्ये पण नाही बसत आहे आणि 4/4 मध्ये पण नाही बसत आहे, खूप चान्सेस आहेत की हे 7/8 मधलं गाणं आहे आणि ते जर का इंडियन गाणं असेल तर असणारच. ओके. आता याची स्ट्रमिंग कसे जातील ते सांगतो. पहिलं तर डाऊन अप डाऊन हा 1 2 3 झाला म्हणजे 1 2 3 आणि पुढचा जो 1 2 3 4 आहे त्याला डाऊन अप डाऊन अप. सो याला जर का तुम्ही मर्ज केलात, एकत्र जॉईन केला तर 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. स्लो मध्ये सांगतो. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. हे गाणं शक्यतो म्हणजे हे गाणं ॲक्च्युअल गाण्यामध्ये जाण्याआधी स्ट्रमिंगला वेगळा थोडा स्पेस द्या. नुसती स्ट्रमिंगच करा रिकामी अशी, कारण 7/8 आपण खूप कमी ऐकलेला असतो. बॉलिवूड गाणीच ऐकत असाल तुम्ही नुसती तर तुम्ही तर खूपच कमी ऐकला असेल. तर बेटर होईल की असं अगदी व्यवस्थित वाजायला लागेल ताल पकडून मेट्रोनॉम सोबत. तोवर नुसती याचीच प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आता मी असं अज्यूम करतो की याची प्रॅक्टिस झाली आणि मग तुम्ही पुढचा व्हिडिओ बघताय. याच्यामध्ये कॉर्ड्स कुठल्या कुठल्या यूज केल्या आहेत. डी, ए, ई आणि जी या मेन कॉर्ड आहेत. त्याच्यामध्ये डी कशी पकडतात, E2 B3 G2 आणि डी ओपन. बाकीच्या 2 नाही वाजवत वरच्या. ही झाली डी मेजर. ए मेजरमध्ये A0 D2 G2 B2 आणि ई ओपन. सो ही झाली ए मेजर. नेक्स्ट कॉर्ड आहे ई मेजर. याच्यामध्ये E0 A2 D2 G1 B0 E0 आणि जी मेजर जी मी नोटचं नाव घेतलं चुकून. E3 A2 D G B स्ट्रिंग ओपन आणि E3 खाली.
स्विचेस कुठले कुठले प्रिपेअर करायला लागतील. डी एचा स्विच करावा लागेल. तुम्ही गाण्यामध्ये बघितलं असेल मी ए असा पकडलेला, असा नव्हता पकडला. सो कन्फ्यूज होऊन जाऊ नका. हा पण एचा आहे आणि हा पण एचा आहे. शिवाय ई मेजर पण मी असा पकडतो, बरीच जण असा पकडतात. म्हणजे मी मिडल फिंगर डीवर ठेवतो आणि थर्ड फिंगर एवर. बरीच जण मिडल फिंगर एवर ठेवतात आणि थर्ड फिंगर डीवर. ओके, स्ट्रिंग बोलवतो मी, ए आणि डी स्ट्रिंग. सो डी ए डी ए हा स्विच झाला की एक नेक्स्ट स्विच आहे ए ई. मग तुम्ही हा ए ई असाही स्विच घेऊ शकता, म्हणजे मी ज्या स्टाईलने करतो तसा, किंवा हा ट्रेडिशनली जे सगळे वापरतात तोही घेऊ शकता. आणि नेक्स्ट स्विच असेल ई मेजर जी मेजर, ई मेजर जी मेजर. बस एवढंच आहे गाणं. सो ओरिजिनली हे गाणं डी शार्प वरती आहे, म्हणजे फर्स्ट केपो वरती, फर्स्ट वरती केपो लावला की मग तुम्ही ओरिजिनल ट्रॅक सोबत पण करू शकता. हा आवाज जातो, त्यामुळे म्हणजे पुढे तर गेलाच केपो काढून, पण निदान इतकं तरी येत होतं, म्हणून मी बिना केपोचं दाखवलं सुरुवातीला. आय होप गाणं व्यवस्थित समजलं असेल. जसं की मी नेहमी म्हणतो, खाली कमेंटमध्ये बिंदास विचारा. आणि असं वाटतंय की या मराठी माणसांच्या कम्युनिटीमध्ये ॲड व्हायचं आहे तर प्लीज ती लिंक चेक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये अजून नवीन गाणी शिकू. कमेंटमध्ये सजेशन पण द्या, कुठलं गाणं हवं आहे. माझ्या शिकवण्याच्या स्टाईलमध्ये काही चेंज हवा असेल तर प्लीज तेही सांगा. आणि येस, मला मराठी गाण्यांच्या सगळ्या गाण्यांच्या ट्युटोरियल व्हिडिओ या यूट्यूबवरती उपलब्ध करून द्यायचे आहेत. कारण एक वेळ असा होता, हेच वन ऑफ द फर्स्ट फ्यू सॉंग्स आहे ज्याच्या कॉर्ड्स मला कुठेच मिळाल्या नव्हत्या. आत्ता मला समजायला लागलं की हां, कशा कॉर्ड शोधायच्या वगैरे आणि कशा इम्प्लिमेंट करायच्या. याचं 7/8 आहे हेही मला समजलं नव्हतं. सो मला थोडंसं तेव्हा माझी खूप घुसमट झालेली. मला असं वाटतं की कुठल्याच मराठी मुलाची मुलीची ज्यांना गिटार आवडते त्यांना फोर्सफुली नॉन मराठी गाणी वाजवायला लागू नये. तुम्हाला असं वाटतं की मी जे काही करतो आहे ते छान करतो आहे तर प्लीज या माझ्या व्हिडिओजना जास्तीत जास्त मराठी म्युझिक लवर्ससोबत शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना या गाण्यांना शिकण्यासाठी उद्युक्त करा. थँक्यू सो मच. आय नो की तुम्ही आता हे बोलल्याच गाण्याची लिंक कॉपी केलीत आणि शेअर केलीत सगळीकडे. थँक्यू सो मच. येस, आय एम टॉकिंग टू यू. भेटूया नेक्स्ट ट्युटोरियल व्हिडिओमध्ये. सी यू.